नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अपंग कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर आढावा बैठक. तुकाराम मुंढेंच्या योजनेत विशेष आरोग्य शिबिरे आयोजित. भाजप महापालिका निवडणुकीत बाहेरून 330 हून अधिक उमेदवार झाले सामील. पक्षातील दावेदारांमध्ये नाराजी. सांगली महापालिका निवडणुकीत दहशत. भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला व वाहनांची मोडतोड देखील झाली. श्रीरामपूर मधील बंटी जहागीरदार हत्याकांड प्रकरणात 2 तरुणांना अटक, तर राजकीय वर्चस्ववादाचा संशय बळावतोय. अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची बिनविरोध निवड. अजित पवार गटाला निवडणुकीत मिळाले यश. पुण्यात PSI भरती उमेदवारांचे आंदोलन. वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी पोलीस हस्तक्षेप. मीरा भाईंदरमध्ये अज्ञातांनी AI वापरून बिबट्या नावाने नागरी तक्रारी सोशल मीडियावर मांडल्या. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या दबावाखाली येडेश्वरी साखर कारखाना बंद. ऊस वाढीसाठी मागणी बळावली. साताऱ्यात पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत कोसळला. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने जखमी युवकाला वाचवले. धुळ्यात MIM कार्यकर्त्यांचा निषेध. इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला फासले काळे. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.